प्रवाशांच्या एका नजरेत त्यांच्याकडे तिकीट आहे की नाही हे ओळखणाऱ्या सगळ्या टीसींचा मुंबई लोकलच्या सर्वच मार्गिकांवरती प्रचंड दरार आहे। कधी अनावधानाने तर कधी मुद्दामहून सुद्धा तिकीट न काढता प्रवास करणाऱ्या प्रवाशांवरती जरब बसवण्याचं काम हे सगळे तिकीट तपासनीस करत असतात। आणि हेच काम करत असताना एक विक्रम नोंदवलेल्या एका महिला तिकीट तपासनीसांची गोष्ट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। नमस्कार, आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह। मध्य रेल्वेच्या मुख्य तिकीट तपासनी सुधा द्विवेदी यांनी 28 फेब्रुवारीला तिकीट तपासणी करत असताना तब्बल 202 विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवरती कारवाई केल्याचं कळते। विशेष म्हणजे काहीच दिवसांपूर्वी रुबीना इमामदार यांनी सुद्धा एकाच दिवसामध्ये 150 विना तिकीट प्रवाशांना पकडून त्यांच्यावरती कारवाई करण्याचा विक्रम आपल्या नावे केला होता। मात्र हा विक्रम आता मागे सारून सुधा द्विवेदी यांनी 28 फेब्रुवारीला तपासणी करत असताना 202 विना तिकीट प्रवाशांना पकडल्याचं कळते। मुख्य तिकीट तपासनीस असलेल्या सुधा द्विवेदी यांनी 28 फेब्रुवारीला सकाळी 6:48 दुपारच्या 3:30 वाजेपर्यंत तिकीट तपासणी केली होती। खारघर इथून सुरुवात केलेल्या तिकीट तपासणीच्या या सत्रात त्यांनी प्रत्येकी 2 मिनिटाला एका प्रवाशाचं तिकीट तपासलं आणि यातच त्यांनी तब्बल 202 विना तिकीट प्रवाशांना पकडलं। त्यांच्यावरती कारवाई करून सुधा द्विवेदी यांनी तब्बल 55,210 रुपयांचा मोठा दंड वसूल केल्याचं कळतंय। त्यांच्या या कामगिरीची दखल घेत त्यांना अतिविशिष्ट रेल सेवा पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात आले। दरम्यान गेल्या आर्थिक वर्षात सुद्धा द्विवेदी यांनी तब्बल 9,501 प्रकरणातील दोषींकडून 32.25 लाखांचा दंड वसूल केला होता। तिकीट तपासणीसाठी खरं तर प्रति दिवसाचं लक्ष हे साधारण 20 ते 25 प्रवासी इतकं आहे। मात्र द्विवेदी या रोज तब्बल 40 ते 70 विना तिकीट प्रवाशांना पकडून त्यांच्यावरती कारवाई करतात, त्यांना दंड ठोठावतात। त्यांच्या या कार्याची दखल घेत मध्य रेल्वे प्रशासनाने त्यांना यापूर्वी सुद्धा काही सन्मानांनी गौरवलं होतं। तिकीट तपासनीस म्हणून कर्तव्य बजावताना तहान भूक हरपून त्या काम करतात। अनेकदा एकाच वेळी तिकीट नसलेल्या प्रवाशांचा घोळका समोर येतो, यामुळे असे प्रवासी पकडण्याची संख्या वाढण्यास मदत होते, असं सुद्धा सुधा द्विवेदी यांनी माध्यमांशी बोलताना यापूर्वी सांगितलं होतं। दरम्यान सुधा द्विवेदी यांच्या या कामात त्यांना प्रवाशांकडून सुद्धा मदत होत असल्याचं त्यांनी म्हटलंय। रेल्वेतील नियमित प्रवाशांनी माझा मोबाईल क्रमांक घेतलाय। विना तिकीट प्रवासी असलेल्या लोकलची माहिती प्रवाशांकडून दिली जाते आणि अशा प्रवाशांवर कारवाई करण्याची विनंती स्वतः तिकीट पासधारक प्रवासी सुद्धा करतात। विशेषतः संध्याकाळी गर्दीच्या वेळी ही विनंती अधिक केली जाते, अशी माहिती सुधा द्विवेदी यांनी दिली। दुसरीकडे प्रवाशांना आल्हाददायक प्रवासाचा अनुभव देणाऱ्या वातानुकूलित लोकलमध्ये विना तिकीट प्रवाशांची संख्या वाढतीये। फुकट्या प्रवाशांना आळा घालण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या तिकीट तपासणीसांनी विशेष तपासणी मोहीम हाती घेतलेली आहे। गेल्या 10 महिन्यात यातच तब्बल 51,600 फुकट्या प्रवाशांवरती कारवाई करण्यात आली आहे आणि यातूनही 1.72 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला। पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागात रोज 1.26 लाखांहून अधिक प्रवासी हे एसी लोकलमधून प्रवास करत असतात। लोकलमधील गर्दी कमी करणं आणि विना तिकीट प्रवाशांवर अंकुश ठेवण्यासाठी रेल्वेने ही विशेष मोहीम राबवली। एप्रिल 2024 ते जानेवारी 2025 या कालावधीत एसी लोकलमधील तब्बल 51,600 विना तिकीट प्रवासी पकडण्यात आले होते आणि मगाशीच नमूद केल्याप्रमाणे त्यांच्याकडून 1.72 कोटी रुपयांचा दंड हा वसूल करण्यात आला होता। आपली तीक्ष्ण नजर आणि चतुराईने विना तिकीट प्रवास करणाऱ्यांना कारवाई करत तिकीटधारक पासधारक प्रवाशांची सोय करणाऱ्या सुधा द्विवेदी यांच्यासारख्या तिकीट तपासनीसांची ही गोष्ट आपल्याला कशी वाटली हे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी लोकसत्ता लाईव्हला सबस्क्राईब सुद्धा आवर्जून करा। पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह।